नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत कॉमर्स मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत जो काही बुक कीपिंगचा म्हणजेच पुस्तक पालन आणि लेखकर्मचा जो काही पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे 2021मध्ये, त्याच्याबद्दल आपण विस्तारमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण जो आहे फक्त 2021साठी म्हणजेच काय की फक्त 2021साठी झालेल्या चेंजेसचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण जर हा व्हिडिओ नंतर बघत असाल तर हा आपल्या कामाचा नाही आहेत. म्हणजेच काय की याच्यामध्ये आता भरपूर चेंजेस आहेत, फक्त 2021साठीच राहणार आहेत. तर तुम्ही बघितलं नंतर जर तुम्ही असाल 2022मध्ये तुम्ही पेपर देत असाल तर तुमच्यासाठी हा पेपर पॅटर्न लागू होणार नाहीत. या गोष्टीची काळजी घ्या. आता चला आपण बघू काय काय सिलेबसमध्ये आहेत, काय काय नाही आहेत, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. सर्वात पहिले बघा, पेपर पॅटर्न जो आहे 2021चा जो की आता जे कोविडच्या याच्या सिच्युएशनमध्ये आहेत त्याच्यामुळे आपला काही अभ्यासक्रम ऑप्शनल ठेवलेला आहेत. काही तुमच्या म्हणजे काही तुम्ही अभ्यास करू शकता किंवा काही की पार्टचा अभ्यास म्हणजे तुम्ही नाही केला तरी चालेल किंवा तुम्ही स्वतः त्याचा अभ्यास करा, कारण की तो शाळेत शिकवल्या जाणार नाही किंवा कॉलेजमध्ये शिकवल्या जाणार नाही आहेत. तर सर्वात पहिले जर आपण चर्चा याच्यामध्ये जर आपण बघितलं, सर्वात पहिले जो 20 मार्काचा प्रश्न असणार आहे तो म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहे. जो पहिला 20 मार्काचा असणार तो म्हणजे वस्तुनिष्ठ. वस्तुनिष्ठ म्हणजे काय की तुम्हाला अलग अलग प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातील. जसं की आता तुम्हाला रिकाम्या जागा भरा अशा टाईपचे जे काही प्रश्न असतील ते विचारले जातील. याच्याबद्दल आपण थोडं विस्तारमध्ये नंतर बोलू याच्याबद्दल की काय काय याच्यामध्ये काय काय गोष्टी असणार आहेत, कोणकोणते प्रकरणामध्ये किती मार्काचे ऑप्शनल प्रश्न विचारले जाणार याच्याबद्दल आपण चर्चा करू. पण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 10 प्रश्न प्रकारापैकी 4 प्रश्न प्रकार विचारले जातील. 10 प्रश्न प्रकारापैकी मी शब्द वापरला, 10 प्रश्न प्रकारापैकी 4 प्रश्न प्रकार विचारले जातील आपल्याला. आणि पर क्वेश्चन जर बघितलं आपण तर आपल्याला 5 जे काही आहेत 5 गुण आहेत पर प्रश्नाला, आणि ही आपल्याला 4ही सोडवायचे आहेत. याला ऑप्शनल राहणार नाहीत. आणि हे 4ही सोडल्याच्या नंतर आपल्याला 20 मार्क भेटणार आहे. किती मार्क? 20 मार्क. आणि विथ ऑप्शन म्हणजेच की आपल्याला ऑप्शन्स नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला 20 मार्क घ्यायचे आहे. आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऑप्शनल आपल्याला मिळणार नाही. 4 प्रश्न असणारे, 4 मुख्य प्रश्न असणारे. या पहिल्या मुख्य प्रश्नामध्ये काही 4 उपप्रश्न असणार, त्याच्यापैकी काही उपप्रश्न असणार, त्याच्याबद्दल आपण थोड्या वेळानंतर जाणणारच आहोत. तर दुसरा प्रश्न जो येणार आहे तो म्हणजे भागीदारीचा प्रवेश आणि भागीदारीची निवृत्ती. भागीदाराचा जो प्रवेश आहेत, आपलं जे काही प्रकरण आहेत, जे काय आपलं तिसरं प्रकरण आहे भागीदारीची पुनर्रचना व भागीदाराचा प्रवेश, हे जे काही प्रवेश आहे यालाच आपल्याला ऑप्शनल राहणार आहेत भागीदाराची निवृत्ती. जो की आपला चौथा प्रकरण आहेत, हे जे असणार एकमेकांना ऑप्शन असणार आहे. लक्षात घ्या, भागीदारीचा प्रवेश आणि भागीदारीची निवृत्ती एकमेकाला जे ऑप्शनल असणार आहेत. भागीदाराचा प्रवेश हा तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवलेला असेल, भागीदारीची निवृत्ती ही तुम्हाला स्वतः अध्ययन करायची असेल. बट याच्यापैकी 2 प्रश्न विचारले जातील आणि त्या 2 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. एक प्रश्न विचारला जाईल भागीदाराचा प्रवेशावर, एक प्रश्न विचारला जाईल भागीदारीची निवृत्तीवर. त्या दोघांपैकी तुम्हाला कोणता तरी एक प्रश्न सोडायचा आहे. त्या प्रश्नाकरता तुम्हाला 10 मार्क असणार आहेत. लक्षात घ्या, हे उदाहरण असणारे, प्रॉब्लेम्स असणारे. पहिले आपण बघितलं वस्तुनिष्ठ प्रश्न, याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स दिला जाईल, उदाहरणं दिलं जाईल. तुम्हाला डायरेक्ट अकाउंट तयार करायचं असेल याच्यामध्ये, तर हे लक्षात घ्या की तुम्हाला भागीदारीचा प्रवेश आणि भागीदारीची निवृत्ती हे एकमेकांना ऑप्शनल आहेत. म्हणजे तुम्ही भागीदाराचा प्रवेशही सोडू शकता, भागीदाराचा प्रवेशही अभ्यासू शकता. याचबरोबर तुम्ही भागीदारीचा निवृत्तीचाही अभ्यास करू शकता. दोन्हीपैकी कोणताही बघितलं तरी चालेल. आणि त्याला 10 मार्क आपल्याला असणार आहेत. पर क्वेश्चनला आपल्या 10 मार्क असणार आहे. म्हणजेच आपल्याला जर विथ ऑप्शनल बघितलं तर आपल्याला 20 मार्क याच्यामध्ये मिळणार आहेत. म्हणजे 20 मार्क मिळणार नाही, लक्षात घ्या, हे ऑप्शनल असणार आहे बघा. तर म्हणजे मेन मार्क आपल्याला भेटणार याच्यापैकी, तर ते 10 मार्क भेटणार आहेत. तर ठीक आहे. तिसरा प्रकरण हे ऑप्शनल असणार आहे. चौथ्या प्रकरणात म्हणजे भागीदारीचा प्रवेश ऑप्शनल असणार आहे भागीदारीची निवृत्तीला. ओके, डन. त्याच्यानंतर जो तिसरा प्रश्न क्रमांक येणार आहे तो म्हणजे भागीदाराचे विसर्जन. हा जो काही भागीदाराचा विसर्जन आहे तो विनिमय विपत्र किंवा हुंडी, हे जे आहेत भागीदाराचे विसर्जन, विनिमय विपत्र किंवा हुंडी, याला काय असणार आहे? ऑप्शनल असणार आहेत. म्हणजे तुम्ही भागीदाराचे विसर्जन
किंवा विनिमय विपत्र किंवा हुंडी याच्यापैकी कोणताही प्रकरण त्या दोन्ही प्रकरणापैकी सोडवू शकता. त्याच्यावर 2 प्रश्न असणार आहेत. ते प्रश्न बघितला आपण तर तो 10 मार्काचा असणार आहे. तर सेम लगी बघितलं तुम्ही तर दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न प्रकार सारखेच आहेत. त्यालाही विथ ऑप्शनल जर बघितलं तर 20 मार्क भेटणार, म्हणजे 20 मार्क भेटणार नाही पण तो तुम्हाला 20 मार्काचे प्रश्न विचारले जाणार आणि त्याच्यापैकी तुम्हाला 10 मार्कही मिळवायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर जो चौथा प्रश्न आहे तो म्हणजे भागांचे लेखांकन. भागाचे कशा प्रकारे लेखांकन केलं जातं, जो काही प्रकरण आहेत आपलं भागांचे लेखांकन 8वं प्रकरण आहेत, त्यालाच जो काही शेवटचं प्रकरण आहेत आपलं 10वं प्रकरण ते ऑप्शनल असणार आहेत. म्हणजे भागांचे लेखांकनाला ऑप्शनल असणारे जे काही लेखांकनात संगणकाचा उपयोग हे असणार आहेत. याला मार्क किती असणार आहेत? 8 मार्क असणारे प्रश्नाला. विथ ऑप्शनल जर बघितलं तर 8 मार्क असणारे, विदाऊट ऑप्शनल जर बघितलं तर 8 मार्क असणारे, विथ ऑप्शनल जर बघितलं आपण तर त्याला 16 मार्क असणार आहेत. म्हणजे तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील. एक प्रश्न असेल भागाचे लेखांकनावर, दुसरा प्रश्न असेल लेखांकनात संगणकाचा उपयोग ह्या प्रकरणापैकी. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर बघा लक्षात घ्या तुम्हाला हे सगळं ऑप्शनल आहे बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला आता 2 पासून ते 5 पर्यंत म्हणजेच काय भागीदाराचा मृत्यू. हे बघा भागीदार 5वा प्रश्न जो आपला आहे तो म्हणजे भागीदाराचा मृत्यू किंवा मग वित्तीय विवरणाचे विश्लेषण. या दोन्हीपैकी तुम्हाला कोणता तरी एक प्रश्न विचारला जाईल आणि या प्रश्न जो असणार तो 8 मार्काला असणार आहेत आणि विथ ऑप्शनल जर बघितलं तर 16 मार्काचा असणार आहे. म्हणजे जर बघितलं 4 आणि 5 जे प्रश्न प्रकार आहेत ते सारखेच असणार आहेत. प्रश्न प्रकार बोलतो मी, प्रश्न प्रकार हा जे असणार आहे सारखेच असणार आहेत. तुम्ही बघितलं तर 2 ते 5 पर्यंत ही जे सेगमेंट आहे ना, ही 2 ते 5 पर्यंत इथपर्यंत तुम्हाला ऑप्शनल आहेत. पहिला प्रश्न सोडा, दुसरा प्रश्न सोडा. म्हणजे पहिला त्याच्यामधलं जे उपप्रश्न असेल ते 2 प्रश्न विचारले जाईल, 2 प्रश्न मुख्य प्रश्न, दुसऱ्यामधले 2 प्रश्न विचारले जाईल. त्याच्यापैकी तुमची मर्जी असेल, तुम्हाला जो तुम्ही अभ्यास केला असेल तो सोडवू शकतात. म्हणजे 4 प्रकरणं आपण बघितलं तर ऑप्शनल आहेत. आपल्याला 4 प्रकरणं आपल्याला ऑप्शनल असू शकतात. म्हणजे तुम्ही जर 6 प्रकरणाचा व्यवस्थित अभ्यास केला तरी पण तुम्ही म्हणजे चांगल्या पद्धतीने मार्क घेऊ शकतात. परंतु लक्षात घ्या तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारलेला नाही सर्व प्रकरणाबद्दल, तर त्या गोष्टीचंही लक्ष ठेवा. म्हणजे असं नाही की तुम्ही समजा 4 प्रकरणाचा अभ्यासच केला नाही की जे ऑप्शन समजा भागीदाराची निवृत्ती, विनिमय विपत्र हे सगळे जे असणार संगणकात लेखांकनाचा उपयोग हे जे काय हे ऑप्शनल आहेत. परंतु वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जाणार आहेत. ओके. त्याच्यानंतर जे बघा 6हा प्रश्न जो आहे हा खूप महत्त्वाचे 2 प्रकरणं शेवटचे. कारण की तुम्हाला जर बघितलं तर तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये पण याच्यावर 4-4 मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. नफा न कमवणाऱ्या संस्थांची खाती. नफा न कमवणाऱ्या संस्थांची जी काही खाती आहेत, जो की दुसरं प्रकरण आहेत जे आपलं खूप महत्त्वाचं प्रकरण आहे, ते 12 मार्काला प्रकरण आहेत. लक्षात घ्या 12 मार्काचा प्रश्न असणार आहे तुम्हाला. आणि त्याचप्रमाणे जो 7वा प्रश्न आहे तो पण त्याच पद्धतीने बघा. तर भागीदारीची अंतिम खाती म्हणजेच पहिलं प्रकरण आणि दुसरं प्रकरण खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. कारण की ह्या प्रकरणाला जर तुम्ही बघितलं तर 12 मार्काचे प्रश्न विचारले आणि याला ऑप्शनल राहणार नाही. लक्षात घ्या याला कोणत्याही प्रकारचे ऑप्शनल प्रश्न असणार नाही की तुम्ही पहिला सोडा किंवा दुसरा सोडा. जसं तुम्हाला 2 ते 5 मध्ये भेटत होतं तसं इथं भेटणार नाही. याचं लक्ष मात्र असू द्या. तर आपण जर बघितलं तर नफा न कमवणाऱ्या संस्थांची खाती आणि भागीदारची अंतिम खाती याच्यावर जास्त प्रश्न असणार आहे. तुम्ही बघा ना की तुम्हाला 4 मार्काचा पहिल्या याच्यामध्ये प्रश्न विचारू शकतात नफा न कमवणाऱ्या संस्थांच्या ऑप्शनलमध्ये, जे की आपण बघितलं ना की वस्तुनिष्ठ प्रश्न त्याच्यामध्ये विचारू शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर बघितलं तर भागीदारीची अंतिम खाती याच्यामध्ये तसं 4 मार्काचं असणार आहेत. म्हणजे तुम्हाला बघितलं तर खूप ओव्हरऑल मार्क आहे 2 प्रकरणांना. खूप म्हणजे मॅन्डेटरी करा. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर बघा योग्य पर्याय निवडा. सर्वात पहिला प्रश्न जो येतो तो म्हणजे योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय हे कशातले वस्तुनिष्ठ प्रश्न आपण जे बोललो नव्हतं का की आपण 20 मार्काबद्दल बघणार आहे. 20 मार्कामध्ये कोणकोणते असणार आहे ते याच्यामध्ये बघितलं तर आपण तर आपल्याला 5 प्रश्न असणारे ह्या योग्य प्रश्न निवडायचे. हे बघा 10 प्रश्न आहेत, 10 प्रश्न प्रकार आहेत.
ह्या 10 प्रश्न प्रकारांपैकी कोणतेही 4 प्रश्न प्रकार विचारू शकतात. म्हणजे 1 ते 4पर्यंत विचारू शकतात. 4 ते म्हणजे जे पण असेल ते विचारू शकतात. त्यांची मर्जी आहे कोणते टाकायचे कोणते नाही टाकायचे. तर ह्या 10 प्रश्न प्रकारांपैकी कोणतेही 4 प्रश्न प्रकार विचारू शकतात. म्हणजे योग्य पर्याय निवडा असं म्हणजे जसं की आता काही ऑप्शनल दिलेले असेल, खाली काही ऑप्शन दिलेले असेल ABCD, तुम्हाला माहितीच आहे तुम्ही सोडलेले बाकीचे प्रश्न. तर तशाच पद्धतीने असे 5 प्रश्न असेल आणि पर प्रश्नाला 1 मार्क असेल. 1 मार्काचा 1 प्रश्न असेल म्हणजे त्याच्यामध्ये 5 प्रश्न असतील. म्हणजे त्याच्यामध्ये पण सुद्धा तुम्हाला 5 प्रश्न असतील आणि त्याच्या पर प्रश्नाला 1 मार्क असेल म्हणून ते झाले 5 मार्क. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर बघा एक शब्द किंवा समूह किंवा एखादी संज्ञा तुम्हाला स्पष्ट करायला सांगतील. एखादं वाक्य दिलेलं राहील त्याच्यापासून काय संज्ञा निघते काय किंवा काय त्या संज्ञाचा काय अर्थ होतो ते संज्ञा लिहायला तुम्हाला सांगितली जातील. जसं की भागीदारीचा संज्ञा भागीदारी काय आहे ते लिहायचं असेल थोडक्यातच असेल ते. तर म्हणजे एक संज्ञा असेल त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन असतील. 5 क्वेश्चन असतील. पर क्वेश्चन जर बघितला आपण 1 मार्काचा असेल आणि त्याचे मार्कही 5च भेटतील तुम्हाला. त्याच्यानंतर बघा चूक की बरोबर. काही विधानं दिलेली असतील ते ओळखायचे असेल की चूक आहे की नाही आहेत. म्हणजे समजा की भागीदारी एक पर्सन सुरू करू शकतो, एक व्यक्ती सुरू करू शकतो भागीदारी, ते काय चूक आहेत. तर मग तुम्हाला ते नमूद करावं लागेल की ही चूक आहे ते लिहावं लागेल आणि त्याच्याबरोबर कारणही द्यावं लागेल. बघा चूक की बरोबर सांगून तुम्हाला त्याचं कारणही द्यावं लागेल. चूक की बरोबर तर सांगायचंच आहेत त्याच्याबरोबर तुम्हाला कारण बी सांगायचं की चूक का आहे. चूक काय कारण की भागीदारी ही 2 व्यक्तीपेक्षा जास्त असावे लागतं किंवा 2 व्यक्ती कमीत कमी असावे लागतात त्यावेळेस भागीदारी निर्माण होत असते. हे तुम्हाला नमूद करावं लागेल हे सांगावं लागेल. आणि 2 प्रश्न असणारे प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला जे असणारे 2.5 मार्क असणार आहेत. ओके. त्याच्यानंतर बघा तुम्ही त्याच्यात गटात न बसणारा शब्द लिहा. जसं की आता दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर मग गटात न बसणारा शब्द आपल्याला विचारू शकतो. जसं की आता मी म्हणलो तेरीच पत्रक, प्राप्तिशोधन खाते, त्याच्यानंतर उत्पन्न खर्च खाते व ताळेबंद. याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द सांगा. ऑब्वियसली तेरीच पत्रक आहे कारण की तो तयार केला जात नाही जो आपण नफा न कमावणाऱ्या संस्थांच्या खात्यांमध्ये. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. म्हणजे गटात न बसणारा शब्द तुम्हाला विचारू शकतात. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 5 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहेत. ओके. विधाने पूर्ण करा. बघा विधाने पूर्ण करा म्हणजे काय की पहिल्या याच्यामध्ये काय फरक आहे तर पहिल्याच्यामध्ये कसं असणार की तुम्हाला खाली ऑप्शनल असणार आहेत. काही ऑप्शन असणार त्याच्यामध्ये तुम्हाला निवडायचं असेल की कोणता योग्य आहेत कोणता बरोबर आहेत कोणता अयोग्य आहेत. आणि गटात न बसणारा शब्द विधाने पूर्ण करामध्ये कसं असणार आहे की तुम्हाला विधान दिलं जाईल आणि ते योग्य आहे की अयोग्य आहेत हे ठरवायचं असेल. थोडक्यात जर बघितलं एका वाक्यात उत्तरे लिहा. म्हणजे काही प्रश्न विचारले जातील त्याचं एका वाक्यात तुम्हाला उत्तर द्यायचं आहेत. जसं की आता भागीदारी म्हणजे काय तर एका वाक्यात तुम्ही उत्तर देऊ शकतात. तर हे जे आहेत ते प्रश्न तुम्हाला असे विचारले जातील. थोडक्यात सहमत आहे की असहमत आहेत ही तुम्हाला लिहू शकता. त्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे की तुमचं म्हणजे एक प्रकार सहमत आहे की असहमत आहेत. परंतु म्हणजे असहमत म्हणजे तुम्ही तुमच्या मनानं नाही लिहू शकत. हे लक्षात घ्या की एखादी गोष्ट आहे समजा की भागीदारी एका व्यक्तीपासून सुरू होते तुम्ही मी सहमत आहे असं नाही होणार. तर तुम्हाला त्याचं योग्य ते उत्तर देणं गरजेचं असेल. गणना करा. काही कॅल्क्युलेशन असतील तुम्हाला गणना केल्या जातील की समजा काही गणना तुम्हाला तिथं दिलेल्या असेल त्या तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. विनिमय विपत्राचा नमुना तुम्हाला तयार करावा लागेल. नमुना शक्य तुम्हाला काढावा लागतील. याच्यामध्ये बघा तर एकच क्वेश्चन असणार आहे आणि जो विनिमय विपत्र जो काढावा लागेल त्याला 5 मार्क भेटणार आहेत. म्हणजे विनिमय विपत्रावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात. तक्ता पूर्ण करा. काही तक्तेसुद्धा दिलेले असू शकतात की समजा की अलग अलग प्रकारचे जसं की नफा तोटा खाते उत्पन्न खर्च खाते हे काय यांचे म्हणजे थोडंफार तक्ता त्याच्यामध्ये थोडंसं काही म्हणजे टिंब दिलेले गुडं रिकाम्या जागा ठेवलेल्या तर त्या तक्तामध्ये तुम्हाला तो पूर्ण करावा लागेल. तर अशा पद्धतीने जो आहे तो पूर्ण पेपर पॅटर्न असणार आहेत अकाउंटचा. तर आले लक्षात. हे जे असणार आहे म्हणजे अशा पद्धतीचा तुमचा 12वीचा जो काही पेपर पॅटर्न असणार आहे अकाउंटचा पूर्णपणे. त्याच्यामध्ये जे मेन पार्ट होते ते दोन जे चॅप्टर ते खूप महत्त्वाचे. एक हे नफा न कमावणाऱ्या संस्थांची खाते आणि भागीदारीची अंतिम खाते. बाकीचेही महत्त्वाचे आहेत परंतु हे मॅन्डेटरी आहेत आणि बाकीचे काही जे
चॅप्टर आहेत ते ऑप्शनल आहेत, त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, त्याच्यामध्ये आपण OCMबद्दल माहिती घेणार आहे की OCMचे कोणकोणते प्रकरणं म्हणजे कोणकोणते ऑप्शनल आहेत, काय काय गोष्टी आहेत, त्या पूर्ण गोष्टी आपण बघणार आहोत. याच्याबद्दलची जी काही अधिकृत लिंक आहेत, अधिकृत PDF आहेत गव्हर्नमेंटनं आलेली, त्याची लिंक खाली दिलेली असेल डिस्क्रिप्शनमध्ये. धन्यवाद.